मंडळी, बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं ना की कुठलीच भाजी घरात नाहीये. मग अशा वेळी भाजी काय करायची हा मोठा प्रश्न असतो. मग म्हणूनच आज आपण मूग डाळीची उसळ कशी करायची ही रेसिपी बघणार आहोत. आता डाळ काय घरात असतेच, मग अशा वेळी ही पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. ही अशी वरून चर्र फोडणी दिलेली मूग डाळीची उसळ किंवा भाजी कशी करायची ते आज या व्हिडिओत बघणार आहोत. मुगाची उसळ आपण नेहमीच करतो, पण ही अशी साधी सोपी तरीही चविष्ट मूग डाळीची उसळ कशी करायची ते आपण बघूया. चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता याला साहित्य अगदी कमी लागते बघा. 1 वाटी मूग डाळ, थोड्या लसूणच्या पाकळ्या, आमसूल, गूळ, लाल सुकी मिरची आणि धने जिरे पूड. आता आपण काय करायचंय, प्रथम 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवून घ्यायची. आता ही स्वच्छ धुतलेली मूग डाळ काय करायची, पाणी निथळून घ्यायचंय. कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये मंद आचेवर ही परतून घ्यायची. बघा, 1 वाटी मूग डाळ घेतली, ती 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतली, निथळून घेतली. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आणि त्यामध्ये गॅस लो फ्लेमवर ठेवून गुलाबी होईपर्यंत ही डाळ परतून घ्यायची. जोपर्यंत आपण डाळ भाजून घेतोय तोपर्यंत मी एका गॅसवर 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आपलं मूग डाळ छान गुलाबी रंगावर भाजून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये आदण घालूया. 2 वाट्या आपण आदण ह्यामध्ये घातले. आता मिश्रण आपण छान ढवळून घेऊया. ह्याला चांगली उकळी आली. आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण डाळ शिजवून घेऊ. आता इथं मी गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवला होता. अधूनमधून मी ही डाळ बघत होते, तरी ही डाळ मला पूर्ण शिजायला 10 मिनिटं लागलेली आहेत. हे बघा, इथं आता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. हाताने सहज ती दाबली जाईल इतपत आपल्याला ही डाळ शिजवायची आहे. त्याच्यावर जास्त शिजवू नका, नाहीतर ते पिठलंच होऊन जाईल. थोडंसं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही, नंतर ते आळून येतं. चला, आता डाळ शिजली. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. तसेच एक अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड घातले. तसेच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. इथं मी साधारण 1 चमचा तिखट वापरलेला आहे. त्यानंतर या उसळीला जरा आंबट गोड चव येण्यासाठी मी 1-2 आमसूल आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला गूळ घालत आहे. आता मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊया, म्हणजे घातलेला मीठ मसाला डाळीला व्यवस्थित सारखा लागला जाईल. त्यानंतर ही कढई आपण जरा बाजूला काढून ठेवू आणि आपल्याला एक छान मस्त खमंग फोडणी करायची. त्यासाठी पळीमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घातले. जिरे फुलल्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या मी घातल्या आणि 1 सुकी मिरची तुकडे करून घातलेली आहे. तसेच हिंग आणि थोडीशी हळद घालायची. आता इथे मी लाल सुकी मिरची आहे ती बेडगी मिरची वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची वापरू शकता. आता ही आपली मस्त खमंग फोडणी झाली आहे, ती आपण भाजीला देऊया. आता पुन्हा एकदा मिश्रण परतून घेऊया. फोडणी सगळीकडे समान लागली पाहिजे. 1-2 मिनिटाकरता मी गॅस बारीक ठेवून असंच भाजी उकळत ठेवते, म्हणजे त्यातलं पाणी आटून जाईल. जरा कोरडी आणि मोकळी अशी मला ही उसळ करायची आहे. बघा, इथं पाणी आटलेलं आहे. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही आपली मूग डाळीची उसळ खायला तयार आहे. मस्त अशी खमंग फोडणी दिलेली ही उसळ पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर खायला खूपच छान लागते. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला ही पद्धत माहिती होती का? माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक सोप्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.